दे डू देअर वर्क, ते त्यांचं काम करतात. दे आर डुईंग देअर वर्क, दे आर डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत आहेत. दे हॅव डन देअर वर्क, दे हॅव डन देअर वर्क, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. दे हॅव बीन डुईंग देअर वर्क, दे हॅव बीन डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत आहेत बराच वेळ. दे डीड देअर वर्क, दे डीड देअर वर्क, त्यांनी त्यांचं काम केलं. दे वर डुईंग देअर वर्क, दे वर डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत होते. दे हॅड डन देअर वर्क, दे हॅड डन देअर वर्क, त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं. दे हॅड बीन डुईंग देअर वर्क, दे हॅड बीन डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत होते बराच वेळ. दे विल डू देअर वर्क, दे विल डू देअर वर्क, ते त्यांचं काम करतील. दे विल बी डुईंग देअर वर्क, दे विल बी डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत असतील. दे विल हॅव डन देअर वर्क, दे विल हॅव डन देअर वर्क, त्यांनी त्यांचं काम केलेलं असेल, म्हणजे त्यांचं काम करून झालेलं असेल. दे विल हॅव बीन डुईंग देअर वर्क, दे विल हॅव बीन डुईंग देअर वर्क, ते त्यांचं काम करत असतील बराच वेळ. दे बी आणि यू, दे बी आणि यू या तीन सर्वनामांसाठी जेव्हा ही सर्वनामं कर्ता म्हणून येतात त्यावेळेला क्रियापद आत्ता जी मी दे साठी वापरली तीच असतात. ऑफकोर्स क्रियापद वेगवेगळी तुम्ही घेऊ शकता, पण त्यांची रूपं जशी मी आत्ता वापरली तशी असणार आहेत. दे बी आणि यू या तीन सर्वनामांसाठी जेव्हा ती सर्वनामं सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून वाक्यात येतील.